सत्कारातील भाषणात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा घसरली. आभार मानण्याऐवजी मतदारांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द. मतदारांना कोणी वेश्या म्हणत असेल तर खपवून कसं घ्यायचं? आमदार गायकवाडांच्या मुक्ताफळांवरून संजय राऊतांचा शिंदेंना सवाल. अजित पवारांच्या सालगडी वक्तव्यावरूनही कोपरखळ्या. धाराशिव जिल्ह्यात पारधी समाजाच्या 2 गटात तुंबळ हाणामारी, 4घांचा मृत्यू, 10 संशयित आरोपींना अटक. वाशीजवळच्या बावी गावातली घटना. मुंबई पोलिसांच्या हाती अवैध बांगलादेशींचं भारतात येण्याचं रेड कार्ड. जलमार्गाने आल्यास 2 ते 4 हजार तर डोंगर दऱ्यातून येण्यासाठी 7 ते 8 हजार रुपयांपर्यंतचा खर्च. तपासात माहिती समोर. मुंबईमध्ये 102 नकाशे बदलून बेकायदा बांधकाम कायदेशीर दाखवलं. एसआयटीकडून 4घांना अटक तर 18 कर्मचाऱ्यांना समन्स. मार्वे, मढ आयलंड, वर्सोवा आणि इतर भागातल्या जमिनींचा घोटाळा. कोल्हापुरातल्या कोबाडमध्ये एसबीआयचे एटीएम फोडून 19 लाखांची रोकड पळवली. चोरट्यांचा पोलिसांकडून पाठलाग, पण चोरटे पसार. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सगळ्यांना सावध करणारी, कारण भारतामध्ये एचएमपीव्हीचा पहिला बाधित आढळलाय. बंगळुरूमध्ये 8 महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्हीची लागण झाल्याची माहिती मिळतेय. एचएमपीव्ही हा व्हायरस सध्या चीनमध्ये आहे. चीनमध्ये या व्हायरसनं हाहाकार माजवलेला आहे, पण भारतामध्ये आतापर्यंत तरी एकही रुग्ण नव्हता. पण आज जी माहिती हाती येते त्यानुसार बंगळुरूमध्ये 8 महिन्यांच्या एका बाळाला एचएमपीव्हीची लागण झाल्याचं कळतंय. पहिला रुग्ण भारतामध्ये आढळलेला आहे. आणि देशामध्ये एचएमपीव्हीचा पहिला बाधित आढळल्यानंतर आता महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर आलंय. आरोग्य विभागानं गाईडलाईन्स जारी केल्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर गुरुवारी महत्त्वाची बैठक घेणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर गुरुवारी बैठक घेतील अशी माहिती आहे. या बैठकीमध्ये एचएमपीव्ही आणि त्याच्या तीव्रतेसंदर्भात चर्चा होईल. सर्वसामान्यांमध्ये कोणताही गैरसमज, गोंधळ होऊ नये यासाठी नेमक्या कोणत्या बाबी अधोरेखित करणं महत्त्वाचं आहे या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. आणि यानंतर धाराशिव जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना. पारधी समाजाच्या 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे आणि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय. 3 पुरुष आणि 1 महिला मृत्युमुखी पडली आहे. वाशी तालुक्यातील बावी पिढीवरची ही घटना आहे. शेतात पाणी देण्यावरून वाद झाल्याची माहिती मिळतेय. मध्यरात्री ही घटना घडली आहे. येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 आरोपींना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय. आणि यानंतर पुढची बातमी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ थोड्याच वेळात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहे. बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेप्रकरणी राज्यपालांना ते पत्र देणार आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यासोबतच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी केली जाणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात भाजपचे आमदार सुरेश धस, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, आमदार जितेंद्र आव्हाड, ज्योती मेटे, अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके, नरेंद्र पाटील आणि शिंदे गटाकडून संजय शिरसाट किंवा इतर नेता जाण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि राज्यपालांच्या भेटीआधी संभाजीराजे छत्रपती आणि बजरंग सोनावणे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया. ही माणुसकीची हत्या आहे, ही कुठल्या जातीची हत्या नाहीये. आणि म्हणून हा विषय महाराष्ट्रात पूर्वीसारखे अनेक विषय सगळं प्रलंबित राहायला नको. आणि म्हणून आम्ही सर्व पक्षातले लोक मी विनंती केली राज्यपाल महोदयांना की आपण याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे, म्हणून आपण आम्हाला वेळ द्यावा. धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. पूर्वी सुद्धा अंतुले जे असतील, आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोज जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा लोकांचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता. मग आता सरकार यांना संरक्षण का देत आहे? का अजितदादा त्यांना संरक्षण देतात? हे प्रश्न आम्ही सगळे राज्यपाल महोदयांच्या पुढे मांडण्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत. आज आम्ही आदरणीय राजांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपाल महोदयांना भेटण्यासाठी आलो आहोत. काही जण येत आहेत. आमची 10:30ची वेळ आहे. राज्यपालांना आम्ही एकच मागणी करणार आहे की आमचे संतोषजी देशमुख यांची जी मारेकरी आहेत यांना फाशी झाली पाहिजे आणि यांना फाशी होताना जे मास्टरमाइंड जो कोण आहे याच्यात ऍड झाला पाहिजे. जे यांनी यांना पळून जाण्याला सहकार्य केले ते सुद्धा सहआरोपी झाले पाहिजेत. तसंच सूर्यवंशी जे आहेत त्यांच्या सुद्धा कुणाची चौकशी झाली पाहिजे. मर्डर जो झाला, ज्यांची जी मौत झाली त्याची, या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी आम्ही आदरणीय राज्यपाल महोदयांची वेळ घेतलेली, ते भेटलो.
आणि निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. निलेश, आपण पाहतोय या प्रकरणामध्ये सर्वपक्षीय नेते आक्रमक झालेले आहेत. धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य केली जात आहेत. प्रामुख्यानं काय मागण्या सध्या राज्यपालांसमोर ठेवल्या जाणार आहेत? कोण कोण पोहोचलंय? मागील जवळपास 1 तासांपासून राज्यपालांसोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या बैठकीच्या निमित्तानं धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हावा, कायदा आणि सुव्यवस्थेचा जो बीड जिल्ह्यामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे त्या संदर्भात राज्यपालांना अवगत करण्यात येणार आहेत. सध्या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये जितेंद्र आव्हाड आहेत, यासोबतच विजय वडेट्टीवार आहेत, अंबादास दानवे आहेत, छत्रपती संभाजीराजे आहेत, ज्योती मेटे आहेत, यासोबतच भाजपचे आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर असे अनेक महत्त्वाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला गेले. मागील 1 तासांपासून राज्यपालांसोबत चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काही वेळातच हे सर्व जे नेते आहेत हे माध्यमांशी बोलतील. त्यातील सर्वात महत्त्वाची मागणी अशी असणार आहे.